नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, लवकरच येत आहे सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास, पवित्र आणि महत्त्वाचा सण, तो म्हणजे वटपौर्णिमा. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी कोणत्या 5 शुभ रंगाच्या साड्या आणि बांगड्या घालाव्यात आणि कोणत्या रंगाची साडी बांगड्या चुकूनही घालू नयेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवारी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिन महिला हे व्रत अतिशय निष्ठेने करतात. या पवित्र व्रताचा उगम माता सावित्रीच्या कथेवरून झाला आहे. जेव्हा यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन चालले होते, तेव्हा दृढ निश्चयी सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि कठोर तपश्चर्याच्या जोरावर यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. हा प्रसंग एका वटवृक्षाखाली म्हणजे वडाच्या झाडाखाली घडला होता. म्हणूनच या दिवशी सावित्रीच्या त्यागाचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मात वटवृक्षाला साक्षात ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे रूप मानले गेले आहे. वडाचे आयुष्य खूप मोठे असते आणि त्याचा विस्तारही अथांग असतो. आपल्या पतीलाही असेच दीर्घायुष्य लाभावे, कुटुंबाचा विस्तार व्हावा याच भावनेने ही व्रत केले जाते. शास्त्रात सांगितले आहे की कोणतीही पूजा जर शुभ मुहूर्तावर केली तर त्याचे फल अनेक पटीने जास्त मिळते. 29 जून 2026 रोजी वटपौर्णिमेच्या पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त सकाळी 8:48 पासून ते सकाळी 10:40 पर्यंत असणार आहे. शक्य असेल तर याच वेळेत पूजा आटपून घ्या. जर काही कारणास्तव या वेळेत शक्य झाले नाही तर या दिवसाचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. सण जवळ आला की महिलांना पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे साडी कोणत्या रंगाची नेसायची. आपल्या अंगावरील कपड्याचा रंग आपल्या मनावर आणि ऊर्जेवर परिणाम करतो. यंदाच्या वटपौर्णिमेसाठी 5 अतिशय शुभ रंग कोणते आहेत ते पाहूया. 1. हिरवा रंग, ग्रीन. हिरवा रंग हा निसर्गाचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. लग्नातही आपण हिरवा सोडा घालतो कारण तो वैवाहिक आयुष्यात सुख, समृद्धी, ताजेपणा आणतो. हा रंग देवीच्या पूजेतही वापरला जातो, त्यामुळे वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी नेसणे अत्यंत शुभ मानले जाते. 2. पिवळा रंग, येल्लो. पिवळा रंग हा पवित्रता, ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेमध्ये पिवळ्या वस्त्राला पीतांबर असे म्हटले जाते. पिवळा रंग परिधान केल्याने कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. तसेच ज्येष्ठ पौर्णिमेला भगवान विष्णू लक्ष्मीची पूजा केली जाते आणि विष्णू भगवानांना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. 3. लाल रंग, रेड. लाल रंग हा उत्साह, धैर्य, नवीन जीवनाचे प्रतीक आहे. माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांना लाल रंग अत्यंत प्रिय आहे. सौभाग्याची मुख्य लेणी म्हणजे कुंकू ही लाल रंगाची असते, त्यामुळे लाल रंगाची साडी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. केशरी रंग, ऑरेंज किंवा सफरन. केशरी रंग हा सूर्योदय, त्याग आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. हा रंग अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकता आणतो. शौर्य आणि देवी शक्तीचे प्रतीक असलेल्या या रंगाची साडी सुद्धा तुम्ही आवर्जून नेसू शकता. 5. गुलाबी रंग, पिंक. गुलाबी रंग हा प्रेम, आनंदाचे प्रतीक आहे. हा रंग महिलांचा आवडता तर असतोच, पण तो परिधान केल्याने मन प्रसन्न, शांत राहत. वटपौर्णिमेच्या दिवशी हा रंग परिधान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय चिंतामणी, राणी कलर, पोपटी किंवा क्रीम रंगाच्या साड्याही नेसू शकता. जसे काही रंग शुभ ऊर्जा देतात, तसेच काही रंग धार्मिक कार्यात वर्ज्य मानले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती महिलांनी आणि निळ्या रंगाची साडी अजिबात नेसू नये. तसेच पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी नेसणेही टाळावे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ आणि देवकार्यात काळा रंग अशुभ मानला जातो, त्यामुळे या रंगापासून दूर राहा. साडी सोबतच सुवासिनींनी या दिवशी 16 शृंगार करणे आवश्यक आहे. नाकात नथ,
केसात सुवासिक गजरा, जोडवी, पैंजण आणि हातात काचेच्या बांगड्या नक्की घाला. आजकाल फॅशनच्या नावाखाली अनेक महिला एका हातात घडा आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घालतात. पण सणाच्या दिवशी तरी हातात काचेच्या बांगड्या असायलाच हव्यात. साडी कोणत्याही रंगाची असली तरी त्यावर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. प्लॅस्टिक किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. बांगड्या भरण्याचा नियम: दोन्ही हातात कधीही समान म्हणजे सारख्या संख्येने बांगड्या भरू नयेत. जर एका हातात 6 बांगड्या असतील तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या असाव्यात. एका हातात 12 असतील तर दुसऱ्या हातात 13 असाव्यात. व साडीला मॅचिंग नसल्या तरीही बांगड्यांमध्ये काळा, निळा, पांढरा रंग चुकूनही वापरू नका. वटपौर्णिमेचा उपवास बऱ्याच महिला पूजा होईपर्यंत निर्जला पाणी न पिता करतात. तर काही महिला दिवसभर उपवासाचे पदार्थ खाऊन संध्याकाळी उपवास सोडतात. पूर्वीच्या स्त्रिया 3 दिवसाचे व्रत करायच्या, पण आता पौर्णिमेला 1 दिवस व्रत केले जाते. तुमच्या घरात पूर्वीपासून जी पद्धत चालत आलेली आहे त्याच पद्धतीने व्रत करा. दुसऱ्यांचे व्हिडिओ पाहून नवीन प्रथा घरात सुरू करू नका. विशेष टिप: ज्या नवविवाहित महिला आहेत, ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे, त्यांनी या दिवशी नवी कोरी साडी किंवा लग्नातील शालू नेसावा. तसेच हे व्रत केवळ विवाहित महिलाच नाही तर ज्या मुलींचे लग्न जमले आहे किंवा लग्नाचे वय आहे त्याही करू शकता. त्यामुळे त्यांना चांगला जोडीदार मिळतो. या पवित्र दिवशी कोणाशीही वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका, खोटे बोलणे टाळा. अनेक महिलांचा प्रश्न असतो की जर घरात सुतक असेल, मासिक धर्म पिरियड्स आले असतील तर काय करावे. अशा वेळी तुम्ही व्रत उपवास करू शकता, पण तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही. तुम्ही घरीच राहून मनाने देवाचे स्मरण करू शकता. तर मंडळी, वटपौर्णिमा 2026 बद्दलची ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत, विशेषतः सुवासिन महिलांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.